भारत आणि सोने हे नातं केवळ गुंतवणुकीचं नाही, तर ते भावनिक आणि सांस्कृतिक आहे. आपल्याकडे सण असो वा लग्नकार्य, सोन्याशिवाय पान हलत नाही. धनत्रयोदशी, अक्षय तृतीया, गुढीपाडवा यांसारख्या सणांमध्ये तर सोने खरेदी करणे जसे काही बंधनकारकच असते. परंतु 2 दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला 9 आव्हानं केलेली आहेत आणि त्यातल्या एका आव्हानाने संपूर्ण व्यापारी जगतात खळबळ उडून दिली आहे. प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलंय की पुढील 1 वर्ष भारतीयांनी सोने खरेदी करू नये. देशात आधीच बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना या एका आवाहनामुळे सोन्याच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या पोटावर पाय येईल का? भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या क्षेत्राचं नेमकं गणित तरी काय आहे? आणि जर खरंच भारतीयांनी वर्षभर सोने खरेदी थांबवली तर रुपया मजबूत होईल की अर्थव्यवस्था कोसळेल? याने बेरोजगारीच्या दरात आणखीन भर पडेल का? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की सोन्याचा व्यापार भारतासाठी किती महत्त्वाचा आहे. भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारताच्या एकूण GDP मध्ये रत्ने आणि दागिने म्हणजेच जेम्स आणि ज्वेलरी या क्षेत्राचा वाटा सुमारे 7% आहे. भारताच्या एकूण वस्तू निर्यातीत या क्षेत्राचा साधारण 10% ते 12% वाटा असतो. सुरतचे हिरे आणि मुंबईतील सोन्याचे दागिने जगभर जातात. सोने आयातीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात डॉलर्स मोजावे लागतात, ज्यामुळे कॅड अर्थात करंट अकाउंट डिफिसिट वाढतो. परंतु दुसरीकडे दागिन्यांच्या निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन देखील मिळते. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, आणि तो मुद्दा म्हणजे रोजगार. सोन्याचा व्यापार म्हणजे फक्त मोठी शोरूम्स नव्हेत. या उद्योगाची चैन खूप मोठी आहे, देशभर पसरलेली आहे. या क्षेत्रात सध्या 50 लाखांहून अधिक लोक थेट काम करत आहेत, म्हणजे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट. यात कारागीर म्हणजेच गोल्डस्मिथ्स, डिझायनर्स, सेल्समॅन आणि पॉलिश करणारे कामगार यांचा समावेश आहे. शिवाय या क्षेत्रातून अप्रत्यक्ष रोजगार देखील मिळत असतो. उदाहरणार्थ खाणकाम, लॉजिस्टिक, सुरक्षा रक्षक, हॉलमार्किंग सेंटर्स आणि जाहिरात क्षेत्र अशा माध्यमातून आणखी लाखो लोकांचे घर या व्यापारावर चालते. भारताचा सोन्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात असंघटित आहे. ग्रामीण भागातील छोटे सोनार पिढ्यानपिढ्या हेच काम करत आहेत. जर वर्षभर खरेदी थांबली तर या कामगारांचे काय होईल? बेरोजगारी आधीच उच्चांकावर असताना या क्षेत्रातील 50-60 लाख लोकांच्या रोजगारावर टांगती तलवार येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या कारागिरांमध्ये सांगलीतील लोकांचा वर्चस्व राहिलेला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, विटा, जत, कवठे महांकाळ, आटपाडी, माणदेश या पट्ट्यातील अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे गलाई. दुष्काळी परिस्थिती आणि स्थानिक रोजगाराचा अभाव या कारणाने सांगलीतले हे कारागीर देशभर पसरले. केरळ, तमिळनाडू, गुजरात, पंजाब, बंगाल या राज्यात आजही सांगलीतील या कारागिरांचे मोठे जाळे कार्यरत आहे. जुने दागिने वितळून शुद्ध सोने वेगळे करणे, पॉलिशिंग, दागिन्यांची प्रक्रिया, सराफ बाजारातील इतर अनेक तांत्रिक कामे सांगलीचा हा वर्ग देशभर करत आहे. आता प्रधानमंत्र्यांच्या या आवाहनामुळे देशभर पसरलेल्या सांगलीच्या या कारागिरांवर बेरोजगारीची वेळ ओढवली आहे. याच आव्हानाच्या दरम्यान गलाई व्यवसायाशी संबंधित अनेकांनी थेट सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. या वर्गातही आता सरकार विरोधात नाराजी पसरले असल्याचे दिसून येत आहे. प्रधानमंत्र्यांच्या या आव्हानामागे एक आर्थिक तर्क आहे, तो समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोने आयात करतो. यासाठी आपल्याला अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतात. जर आयात कमी झाली तर डॉलर्सची मागणी कमी होईल आणि भारतीय रुपया त्या प्रमाणामध्ये मजबूत होईल. दुसरं असं की चालू खात्यातील तूट कमी झाल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत दिसेल. मात्र हे तात्पुरते उपाय आहेत. जर वर्षभर मागणी शून्य झाली तर हजारो ज्वेलरी शॉप्स बंद पडू शकतात. सोन्यावर 3% GST आणि मोठ्या प्रमाणात आयात शुल्क मिळते. खरेदी थांबली तर सरकारचा कर महसूल बुडेल. यावर तोडगा म्हणून सरकारने काल मध्यरात्री आयात कर वाढवला आहे. भारतीय बँकांकडे गोल्ड लोन हा एक मोठा पोर्टफोलिओ असतो. सोन्याच्या व्यापारातील अस्थिरतेचा परिणाम या कर्जांवर आणि पर्यायाने बँकिंग व्यवस्थेवर होऊ शकतो. भारतात सोने हे केवळ चैनीचे साधन नाही, तर ते स्त्रीधन आहे. संकट काळात कामी येणारा सर्वात मोठा आधार म्हणजे सोने.
भारतात लग्नांमध्ये सोन्याची मोठी देवाणघेवाण होते. जर वर्षभर सोने खरेदी करायचे नाही तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारा वेडिंग इंडस्ट्रीचा मोठा भाग कोलमडून पडेल. ग्रामीण भागात शेतकरी आपला पैसा सोन्यात गुंतवतो, ही त्याची आपत्कालीन सुरक्षा असते. जर खरंच लोकांनी वर्षभर सोने खरेदी केले नाही तर बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच गंभीर होईल. त्यामुळे सरकारने या क्षेत्रातील कारागिरांसाठी एखादं विशेष पॅकेज किंवा पर्यायी रोजगाराची व्यवस्था विचारात घेतली पाहिजे. अन्यथा देशाला एका संकटातून बाहेर काढण्यासाठी बनवलेल्या योजनेमुळे दुसरं संकट ओढवेल अशी शक्यता आहे.